आणि म्हणून यामध्ये वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यातल्या 3,71,277 हेक्टर क्षेत्रास याचा सिंचनाचा लाभ होणार आहे। एवढं सांगण्याचं कारण काही लोकांनी असे प्रश्न विचारलेले आहेत। मराठवाड्यात 11 जलसंपदा प्रकल्पांना मान्यता दिली आहे। 13,677 कोटींचा सुधारित वाढीव खर्च देखील मंजूर आपण केलेला आहे। अध्यक्ष महोदय, पश्चिमी नदी वाहिनी नद्यांचे समुद्रात जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा देखील आपण निर्णय घेतला आहे। त्यामध्ये पाणी वळवण्याची 14,040 कोटींची योजना आपण राबवतोय। कोकणातलं सिंचन वाढवण्यासाठी समुद्रात वाहून जाणारं पाणी 67 टीएमसी बंधारे घालून जे काय उपाययोजना करून त्या ठिकाणी कोकणातला सिंचनाचा अनुशेष भरून काढण्याचा निर्णय देखील आपलं सरकार घेत आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जलयुक्त शिवार योजना, देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना एक शेतकऱ्यांना वरदान ठरणारा निर्णय होता। तो आपल्या काळामध्ये बंद केला, त्याची चौकशी सुरू केली, मिळालं काय? खोदापाड निकला चुवा। आणि शेतकऱ्यांना हिताचा निर्णय आपण रद्द केला, पण आपलं सरकार आमचं महायुतीचं आल्यानंतर ते पुन्हा चालू केलं। आता दुसरा टप्पा 5,548 गावामध्ये सुरू केलेला आहे। 5,548 मागील सरकारच्या काळात जलसंपदा प्रकल्प जवळपास मृत झाले होते। आता इथं अजितदादा आहेत, किती आपण सुप्रमा दिल्या? 3-4 लोक, 3-4 पण नाही दिल्या। आणि आपल्या सरकारमध्ये 121 सुप्रमा दिल्या सिंचनाला, नवीन सिंचन प्रकल्पांना। लाखो हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे। आणि म्हणून या ठिकाणी अवर्चन प्रवण भागासाठी देखील वरदान ठरणारा 50 वर्ष रखडलेला निळवंडे सिंचन प्रकल्प मोदी साहेब स्वतः आले होते। जयंतराव जलसंपदा मंत्री होते ना तुम्ही, तुमच्या काळात काय झालं? का पळाले? खरं ऐका ना जरा, आकडे पण मी बोलतोय, जे आकडे सांगतोय ते पण तपासून घ्या। आणि म्हणून या ठिकाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून 182 दुष्काळी गावातील 68,878 हेक्टर क्षेत्रावर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे। जयंतराव अत्यावश्यक कामाकरता जाऊ द्या ना तुम्ही, नाही ते जाऊन आलेत ना बाहेरून। आता 5 मिनिटं मराठवाडा लवकर, तुमच्यासाठी लवकर संपवतो। मराठवाडा वॉटर ग्रीड सर्व 8 जिल्ह्यातील 1250 गावांना जल जीवन मिशन मध्ये घेतलाय जयंतराव। आणि 29,000 कोटींच्या कामांना आपण तत्वतः मान्यता दिलेली आहे। आणि केंद्रीय तपास पथकाने देखील त्याची तपासणी केलेली आहे। आणि म्हणून हे जे काही पाणी वाया जाणारं पाणी पुन्हा या ठिकाणी ज्या दुष्काळी भागात वळवण्याचं काम आपले सरकार करेल। राज्याची प्रगती सुरू आहे, आर्थिक स्थिती देखील भक्कम होती आहे। आर्थिक पाहणी अहवाल जो आहे त्याच्यामध्ये विरोधकांनी टीका सुरू केली होती, परंतु दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र 6व्या स्थानावर गेला अशी टीका केली। परंतु बाबाला माहित आहे, महाराष्ट्र गेल्या 8-9 वर्षापासून तिथंच आहे। आणि दुसरी गोष्ट, जयंतराव अर्थमंत्री होते तेव्हा काय होतं? तेव्हा पण तिथेच होतो आपण, कुठे भरतो होती? नाही, अरे मला वाटलं तुम्ही तरी खरं बोलाल, पण तुम्ही पण त्या नव्या मित्राच्या संगतीत राहून गुण नाही बनवायला लागला तुम्हाला। आणि अन्य राज्याची लोकसंख्या कमी असल्याने त्यांचं दरडोई उत्पन्न जास्त दिसतं। पण जयंतराव, दरडोई उत्पन्न मोजण्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे, मला सांगण्याची आवश्यकता नाही। जीएसडीपी जी आहे आपली एकूण स्थूल उत्पन्न 40.5 लाख कोटी एवढं आपलं आहे। आणि या देशातलं एकूण उत्पन्न